मित्रो, या ग्रामर स्पेशल सिरीजमध्ये आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत। 12वी बोर्डच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 10 गुणांसाठी व्याकरण असते। यापैकी वाक्य रूपांतरावर 2 गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येतात। 3 छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून हे 2 गुण आपण पक्के करणार आहोत आणि याचाच भाग असलेल्या आपल्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण वाक्याचे प्रकार आणि वाक्यांच्या रचना समजून घेणार आहोत। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य रूपांतर कसे करायचे हे समजून घेणार आहोत। तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मागील परीक्षेमध्ये वाक्य रूपांतरावर आलेले प्रश्न सोडवणार आहोत। मित्रो, वाक्य रूपांतर हा अतिशय सोपा भाग आहे, परंतु यासाठी तुम्हाला वाक्यांच्या रचना चांगल्या माहीत असण्याची गरज आहे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आपण या व्हिडिओमध्ये पुढे अतिशय सोप्या पद्धतीने या वाक्यांच्या रचना समजून सांगितलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला वाक्य प्रकार कसे ओळखायचे याच्यावर एक अतिशय सुंदर कृती सोडवायला मिळणार आहे। एवढेच नाही तर व्हिडिओच्या शेवटी इंग्रजीच्या अभ्यासाविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग समजून घेऊया वाक्यांचे प्रकार आणि वाक्यांच्या रचना। मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, 12वी बोर्ड मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 10 गुणांसाठी व्याकरण असते आणि यापैकी वाक्य रूपांतर म्हणजेच वाक्य परिवर्तन 2 गुणांसाठी असते, हे आपण अगोदरच पाहिले। मित्रो, बोर्डच्या परीक्षेमध्ये केवळ 4च वाक्य प्रकारांवर प्रश्न विचारण्यात येतात। ते वाक्य प्रकार आहेत विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य। या वाक्यांचे आपसात वाक्य परिवर्तन करण्यासाठी सांगतील किंवा या वाक्यांचे होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य करण्यास सांगतील। सर्वप्रथम आपण वाक्य रूपांतरावर परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येतो ते पाहूयात। मित्रो, कृती 5अ म्हणजेच प्रश्न क्रमांक 5अ मध्ये व्याकरणावर प्रश्न असतात आणि त्यासाठी सूचना असते। सूचनेनुसार कृती करा, हे आपल्याला 10 मार्क्ससाठी असतं आणि यापैकी पहिली कृती ही वाक्य प्रकार व वाक्य परिवर्तनावर असते। यामध्ये देखील उपप्रश्न असतात य आणि र। य मध्ये तुम्हाला वाक्य रूपांतर केलेले वाक्य ओळखायचे असते, या ठिकाणी पर्याय दिलेले असतात, तर र मध्ये वाक्य बदल करायचा असतो, या ठिकाणी पर्याय दिलेले नसतात, आपल्याला स्वतःहून वाक्य बदल करावायचा असतो। येणाऱ्या व्हिडिओमध्ये वाक्य बदल कसा करायचा हे तुम्ही सविस्तर शिकणारच आहात। याबरोबरच या संपूर्ण 10 मार्कावर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात याविषयीचा सविस्तर अभ्यास केलेला मराठीचे व्याकरण 10 गुण पक्के हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। या व्हिडिओची लिंक खाली मोर सेक्शनमध्येच म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलवर जाऊन देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। चला आता आपण एका एका वाक्य प्रकाराचा सविस्तरपणे अभ्यास करूयात। सर्वप्रथम आपण विधानार्थी वाक्य कसे असते आणि त्याची उदाहरणे पाहूयात। मित्रो, विधानार्थी वाक्य म्हणजे असे वाक्य ज्यामध्ये विधान केलेले असते, म्हणजे ज्यामध्ये माहिती दिलेली असते आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉप दिलेला असतो। चला आता याची उदाहरणे आपण पाहूयात। काल फार पाऊस पडला। सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे। गोठ्यातील गाय हंबरते। पहा, या ठिकाणी विधाने केलेली आहेत आणि माहिती देखील दिलेली आहे। अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो। काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला। ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे। आता या वाक्यांमध्ये पहा, प्रत्येकाला, खूप, खूप असे शब्द वापरलेले आहेत। वरील वाक्यामध्ये अशा प्रकारचे शब्द नाहीत। आणखी काही वाक्य पहा, निरोगी राहावे असे सर्वांना वाटते। 100 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे। ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे। तू नियमित व्यायाम करावा। तुम्ही काम अचूक करावे। माझ्या मैत्रिणीला गाता येत नाही। अशा प्रकारची काही वाक्य आपण पाहिलेली आहेत। त्यापैकी काही वाक्य पहा, या ठिकाणी या वाक्यामध्ये खूप शब्द आलेला आहे, या वाक्यामध्ये देखील खूप शब्द आलेला आहे,
या वाक्यामध्ये सर्वांना असा शब्द आलेला आहे. या वाक्यामध्ये भरपूर असा शब्द आलेला आहे. विधानार्थी वाक्यामध्ये कधीकधी अशा प्रकारचे शब्द येतात. जेव्हा असे शब्द असतील तेव्हा समजायचं की या वाक्याचं रूपांतर आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये करता येऊ शकते. आता निळ्या फॉन्टमध्ये दिलेले वाक्य पहा. या ठिकाणी करावे अशा प्रकारचं क्रियापद आलेलं आहे. या ठिकाणी देखील करावा अशा प्रकारचं क्रियापद आलेलं आहे. करावा, करावे अशा प्रकारचं क्रियापद जेव्हा येतं तेव्हा ही वाक्य उपदेश व्यक्त करतात, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही विधानार्थीच वाक्य समजायची आहेत, कारण या वाक्याचे आपल्याला आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर करण्यास सांगतील. हे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्या वाक्य रूपांतर या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. या वाक्यामध्ये पहा, नाही असा शब्द आलेला आहे. हा नकारात्मक शब्द आहे, म्हणजे हे वाक्य विधानार्थी तर आहेच, यासोबतच हे वाक्य नकारार्थी देखील आहे. चला आता आपण पुढील वाक्य प्रकार समजून घेऊयात. पुढील वाक्य प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य कसे असते? ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो ते वाक्य प्रश्नार्थी असते. आणि प्रश्नार्थी वाक्याचा शेवट कसा होतो? तर प्रश्नार्थी वाक्याचा शेवट हा प्रश्नचिन्हाने होत असतो. आता उदाहरणे पहा. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? प्रश्न विचारलेला आहे. तो परीक्षेत का उत्तीर्ण झाला नाही? इथे देखील प्रश्न विचारलेला आहे. तू बाहेर जाणार नाहीस का? यापैकी पहिले दोन प्रश्न आपल्याला माहिती विचारतात. तिसरा प्रश्न हा होय किंवा नाही प्रकारचा आहे, म्हणजे याचं उत्तर होय किंवा नाही मध्ये असतं. परंतु मित्रो, आणखी काही प्रश्न आहेत पहा. काल काय कमी पाऊस पडला का? असा हा प्रश्न आहे. जगात सर्वसुखी असा कोण आहे? अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? पांढरा रंग कुणाला आवडत नाही? पहा, आता या वाक्यामध्ये काय, कोण, कुणाला अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. पहा इथे, काल काय कमी पाऊस पडला? जगात सर्वसुखी असा कोण आहे? अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? किंवा स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? पांढरा रंग कुणाला आवडत नाही? हे अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत मित्रो, मुळामध्ये या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरजच नसते. या प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं असतं किंवा विधान दडलेलं असतं. आणि परीक्षेमध्ये अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला विधानार्थी वाक्य करण्यासाठी सांगतात. त्यावेळी या प्रश्नामध्ये दडलेलं विधान आपल्याला लिहायचं असतं. तर या प्रश्नाला अलंकारिक प्रश्न आपण म्हणतो. तर या प्रश्नाची विधाने कशी करायची हे पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकणारच आहोत. एवढं मात्र लक्षात ठेवा की प्रश्नाचे अशा प्रकारे 3 प्रकार आहेत. हे माहिती मागवणारे प्रश्न, हे होय किंवा नाही मध्ये उत्तर अपेक्षित असलेले प्रश्न, आणि हे उत्तरच मुळी अपेक्षित नसलेले प्रश्न. चला आता आपण आपल्या पुढील वाक्य प्रकाराकडे वळूयात. तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य कसे असते? तर उद्गारार्थी वाक्यामध्ये भावनातिरेकाने उद्गार काढलेला असतो. म्हणजे दुःख, आनंद, आश्चर्य जेव्हा होतं आपल्याला, त्यावेळी आपल्यातून काही उद्गार पडतात, त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. तर उद्गारार्थी वाक्याचा शेवट हा उद्गार चिन्हाने होतो, हे सुद्धा लक्षात असू द्या. पा, अबब, केवढी प्रचंड गर्दी ही. अबब, काय हा चमत्कार. बापरे, केवढी उंच आहे ही इमारत. अरे रे, केवढी जखम झाली पायाला. अबब, किती अगडबंब आहे हा हत्ती. पहा, यापैकी प्रत्येक वाक्यामध्ये सुरुवातीला उद्गार आलेले आहेत, त्यानंतर उद्गार चिन्ह आलेलं आहे, आणि वाक्याच्या शेवटी देखील उद्गार चिन्ह आलेलं आहे. आणि पहा, केवढी, काय, केवढी, केवढी, किती अशा प्रकारचे खूप प्रमाण दाखवणारे शब्द देखील आलेले आहेत. आणखी काही उद्गारार्थी वाक्य आहेत ते पहा. किती छान आहे हे फूल. किती अफाट पाऊस पडला काल. किती सुंदर देखावा आहे हा. किती आनंद झाला तुझ्या भेटीने. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. किती आतून हसतात ती. आता या संपूर्ण वाक्यांमध्ये सुरुवातीला किती हा शब्द आलेला आहे. हे सर्व शब्द प्रमाण दाखवतात. जेव्हा जास्त प्रमाण असतं त्यावेळेस आपल्याला आश्चर्य होतं आणि आपल्या तोंडून अशा प्रकारे उद्गारार्थी वाक्य पडतात. म्हणून लक्षात ठेवा, उद्गारार्थी वाक्यामध्ये अशा प्रकारे किती, काय अशा प्रकारे प्रमाण व्यक्त करणारे
शब्द येत असतात. मित्रो, लक्षात ठेवा, उद्गारार्थी वाक्यात एखाद्या गोष्टीचे आधिक्य, परिणाम, मोठी संख्या, विपुलता व्यक्त केलेली असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक किंवा जास्त प्रमाण उद्गारार्थी वाक्यात व्यक्त केलेले असते. चला आता आज्ञार्थी वाक्याची रचना समजून घेऊया आणि उदाहरणे पाहूया. मित्रो, आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापद हे आज्ञा देत असते. यासोबतच आज्ञार्थी वाक्याचा शेवट हा पूर्णविरामाने म्हणजे फुल स्टॉपने होत असतो. चला याची उदाहरणे पाहूया. तू नियमित व्यायाम कर. ज्ञान संपादन करण्यासाठी भरपूर वाचन करा. दिलेल्या सूचनांचे पालन करा. मोबाईलचा अति वापर करू नको. विद्यार्थ्यांनो, संदर्भ ग्रंथाचे वाचन करा. तुम्ही काम अचूक करा. तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. पहा, या ठिकाणच्या प्रत्येक वाक्यामध्ये आज्ञा करणारे क्रियापद आहे. या ठिकाणी कर, करा, करा, नको, करा, करा, बोलू नका किंवा नका. तर अनेकवचनी जर करता असेल तर करा अशा प्रकारचं क्रियापद आलेलं आहे. एकवचनी करता असेल तर कर अशा प्रकारचं क्रियापद आलेलं आहे. अशा प्रकारे आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापद हे आज्ञा देत असते, हे लक्षात ठेवा. आणि आज्ञार्थी वाक्याचा शेवट देखील पूर्णविरामानेच होतो. मित्रो, आपण वाक्यांचे 4ही प्रकार पाहिलेले आहेत. आता या वाक्यांचे नकारार्थी आणि होकारार्थी वाक्य कशी होतात ते आपण पाहूयात. मित्रो, नकारार्थी वाक्य कसे असते तर नकारार्थी वाक्य असे असते ज्यामध्ये नकारार्थी शब्द आलेला असतो. आणि होकारार्थी वाक्य म्हणजे असे वाक्य ज्यामध्ये नकारार्थी शब्द आलेला नसतो. ही व्याख्या चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. तर नकारार्थी वाक्यात हे नकारार्थी शब्द येतात. एकूण 5-6 नकारार्थी शब्द येतात नकारार्थी वाक्यामध्ये. ते असले तर वाक्य नकारार्थी असते आणि ते शब्द नसले तर वाक्य होकारार्थी असते, हे लक्षात ठेवायचं. जसे नाही, नव्हे, नका, नये, नसते, नव्हता, नसेल अशा प्रकारचे काळानुसार सुद्धा नकारार्थी शब्द आहेत. चला याची उदाहरणे पाहूया. 1000 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. पहा, इथे नव्हे आलेला आहे. काल पाऊस पडला नाही. मुलांनी वर्गात आवाज करू नये. मुलांनो, आवाज करू नका. त्याने मेहनत केली असती तर त्याला अपयश आले नसते. चोरी करून चोर पळून गेला नव्हता. आज पुण्यात पाऊस पडला नसेल. पहा, या संपूर्ण वाक्यामध्ये नाही, नव्हे, नका, नसते, नव्हता, नसेल या शब्दांपैकी एखादा तरी शब्द आलेला आहे. आता ही आहेत नकारार्थी वाक्य. आता या वाक्यांचं जर आपल्याला होकारार्थी करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? हे शब्द या वाक्यामधून काढून टाकावे लागतील. पहा, काल पाऊस पडला नाही. जर आपण हे नाही काढून टाकलं तर काय होईल? काल पाऊस पडला असं होकारार्थी वाक्य होईल. आणखी पहा, चोरी करून चोर पळून गेला नव्हता. याचं नव्हता जर आपण कट केलं तर चोरी करून चोर पळून गेला अशा प्रकारचं होकारार्थी वाक्य तयार होत आहे. लक्षात ठेवा. आज पुण्यात पाऊस पडला नसेल. हे जर नसेल आपण कट केलं तर आज पुण्यात पाऊस पडला. 3च वाक्याचे आपण नकारार्थी वाक्याचे होकारार्थी या ठिकाणी केलेले आहेत. कारण आपण फक्त वाक्यांच्या रचना पाहत आहोत, वाक्य रूपांतर करत नाहीत. लक्षात ठेवा. कारण कधी कधी नकारार्थी शब्द काढला तर वाक्याची इतर रचना सुद्धा आपल्याला बदलावी लागते. हे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. या ठिकाणी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. वाक्य नकारार्थी असेल तर वाक्यामध्ये नकारार्थी शब्द असतो. वाक्य होकारार्थी असेल तर वाक्यामध्ये नकारार्थी शब्द नसतो. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. वाक्यामध्ये नकारार्थी शब्द असेल तर वाक्य नकारार्थी. ज्या वाक्यात हे नकारार्थी शब्द नसतात ते होकारार्थी वाक्य असते. चला आता मित्रो, आपण पाहूया ह्या ज्या रचना आपण समजून घेतलेल्या आहेत या तुमच्या डोक्यामध्ये किती बसलेल्या आहेत. यासाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी आता करायची आहे. आणि ही कृती काय आहे
खालील वाक्य व त्यांचे प्रकार यांच्या जोड्या लावा. तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिलेली आहेत आणि या ठिकाणी त्यांची नावे दिलेली आहेत. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते दिलेले आहेत. यांच्या जोड्या लावायच्या आहेत. यांची उत्तरे व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायची आहेत. उदाहरणार्थ पहिल्या या वाक्याची जोडी डी सोबत लागते असं गृहीत धरूया आपण. मग तुम्ही 1D अशा प्रकारचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि पाहूया तुमची किती उत्तरे बरोबर येतात. जरी तुमची उत्तरे चुकली तरी घाबरू नका, कारण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य रूपांतर कसे करायचे हेच समजून घेणार आहोत. मित्रो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा. त्यामुळे या चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि हो, मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो होतो की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला इंग्रजीच्या अभ्यासाविषयीची महत्त्वाची माहिती मी देणार आहे. मित्रो, आपल्या चॅनलवर 12वी इंग्रजीचा संपूर्ण अभ्यास दिलेला आहे. जेव्हा तुम्ही यूट्यूब ॲपच्या सर्च बारमध्ये डॉक्टर नारायण भिडवे असं टाईप करून इंटर माराल त्यावेळी आपले चॅनल दिसेल. व्ह्यू चॅनल या बटनवर क्लिक केल्यानंतर आपले चॅनल ओपन होईल आणि आपल्या चॅनलच्या होम पेजवर तुम्ही जर असाल तर त्या ठिकाणी सेक्शन 1 क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचं एक सेक्शन आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 12वी इंग्रजी आणि मराठीचे संपूर्ण व्हिडिओ दिसतील. जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि मित्र हो, यासोबतच तुम्हाला अगदी तुमच्या घरी इंग्रजी आणि मराठीचा अभ्यास करता यावा म्हणून या ठिकाणी एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे 12वी इंग्रजी आणि मराठीसाठी. या ग्रुपची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या ग्रुपमध्ये देखील जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला या व्हिडिओच्या PDF नोट्स जर हव्या असतील तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही PDF नोट्स असे टाईप करा, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की तुम्हाला PDFच्या नोट्स द्यायच्या आहेत. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर देखील PDFच्या नोट्स मिळतील. तोपर्यंत हे अतिशय महत्त्वाचे असले 2 व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा. भेटूया वाक्य रूपांतरावरील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.